वाचले असतील, आता चंद्रभागे स्नान केलं असन, पुंडलिकाचं दर्शन घेतलं असन. आता म्हणजे खरी वारी कुणाला? घरच्यांनाच नाही. एक जण वारीला गेला ना, वारीवनं माहेर. मी म्हणलं काय आणलं वारीवनं? ते म्हणलं तिला टिकल्याचं पाकिट आलं. गुडीला बाहुली आणला आणि पप्प्याला गोडा आणला आणि आईला पळपुटन लाटणं. अरे तू गेलाय कुठं? तुला गाठ्यावाला ज्ञानेश्वरीवाला काय भांडलाय का बाबा? तू माळा आणि गंधा आणि ती तिला सोडून चित्त नाही ना. आम्ही तरी तीवर चित्तच नसतं. अहो देवपूजा करताना बायकांचं चित्त जागेवर नसतं म्हणे. काय त्याचा उपयोग आहे तेव्हा? एक जण देव चोळीत होता, कुत्रा आले त्याने देवच फेकून आणलं. काय माणसं काय तरा. वारकरी किती जाग्यावर गण लावते तर 12 ठिकाणी गण लावते का ना वारकरी? दांडाला, मनगटाला, कानाला, गळ्याला, छातीला. पण आता मी म्हणतो 12 ठिकाणी गण लावताना 12 मंत्र आहेत. मी म्हणतो साधी बुडी शिवाय नका का मंत्र आहे ना 12 ठिकाणी. पण मी म्हणतो 12 ठिकाणी गण लावताना 12 वेळा रामकृष्ण हरी तरी मुखाला यावं ना. नाही, जे निष्ठावान वारकरी आहेत ते भगवंताचं चिंतन करणार. काय काय वारकरी असतात त्यांचं चित्त जागेवर नसतं. त्यांना 12 रामकृष्ण हरी नाही, मंत्र नाही, त्यांना 12 भावकीचीच नावं आठवतात. ते गंध उगाळता उगाळता चित्त हो मनालाच बोलतात. गंध उगाळता काय करतो ही भावकीले बेकार आहे रे. ह्या भावकीनं आपल्याला उघळू 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 मारलं बुवा. लोकाला काय नावं ठेवता, आपलंच नशीब फुटकं. हाणला गण लगेच. नशीब हेत असतो ना लगेच तिथं जो म्हणजे जिथं गण लावणार तिथं तशाच गप्पा हाणणार. नशीब फुटकं. काय कराव? हाय गावात सप्ताह जायचं कीर्तनाला, येत्यात महाराज आराडत्यात. आपल्याला काय ह्या कानाने ऐकावं ह्या कानानं सोडून द्या. म्हणजे मेलो ना आम्ही 2 तास हरलो. बेकार आहे रे संसार. बायके उलट बोलते, पोरग डोळं वाटारते. आता परत बी लॉकडाऊन पडतंय का काय? ह्या कोरोनाचा विचार आल्या वाटतंय फाशी घ्यावं. अटॅक यावं पण कोरोना होऊ नाही रे. लगेच छातीला टिकला. महाराज बी मज बिंबीच्या देठापासून आराडतात पण त्यांचं कोण ऐकाय मोकळं या. नियम कडक केले तर परत इकडं वाढले आणि तिकडं कमी झाले. ह्या कोरोनाचा जर विचार आला तर रात्रभर ह्या कुशीव ना ह्या कुशी व्हावं लागतं. तरी सुद्धा झोप येत नाही. मस्त थोरल्या भावानं बांध कोरल्या कुस्ती खेळलं म्हणलं तर दंडात जोर नाही. आणि कोर्टाची पारे चढावत मन गटात ताकद राहिली नाही. डोक्याचा पोट होतोय का काय हेच कळा ना बो. अरे काय गंधन काय तारा. पण बायको चहा घेऊन आली आणि बायकोकडे बघून ह्याने अभंग सुरू केला. आवडे हे रूप गोजरे सगुण बायकाला वाटतं यो माझ्याकडे बघूनच ह्यांचं डोळं सुकावलं. ती परत पदूर घेते ना अजून लाजत. ईश्य हे परत सुंदर ते ध्यान उभे माझ्या पुढे कशी पडली चहा राखला. हे आपली देवपूजा आहे. माय बाप काय त्या चित्त नसेल तर काय उपयोग आहे. म्हणून तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ. एवढी गोपाळ राही ते भगवंताला यावं लागेल तुमच्यापाशी. त्यामुळं अंतःकरण निर्मळ ठेवा, चित्त जाग्यावर पाहिजे. आणि मग दोघांची भेट झाली. अर्जुनाला जरा अहंकार झाला. मारुतीला उलट पालट बोलायला लागलं. मारुती म्हणले अर्जुनजी तुम्ही सेतू बांधला असता पण आम्ही त्याच्यावर गेल्यावर सेतू मोडला असता. अर्जुन म्हणला मी आत्ता सेतू बांधणार. मारुतीराय म्हणले आत्ता मोडणार. नाही मोडल्या. मारुतीराय म्हणले जर सेतू मोडला नाही तर तुमच्या रथावर जो ध्वज आहे तर ध्वजावर मी आयुष्यभर ध्वज सारथी म्हणून राहणार. जे मुक्कामाला. आणि म्हणले मोडल्या. अर्जुन म्हणला आपण बांधलेला पूल जर मोडला तर मी जाग्यावर या ठिकाणी प्राणार्पण करणार. जिवंत राहणार नाही. डायरेक्ट प्राणत्याग करणार. ठरलं. बांधला सेतू. आता सेतू तयार आहे. हनुमंतराने उड्डाण केलं. जय श्रीराम जय श्रीराम.
क्या बात. बघा आता सिस्टीम. हा ह्याला म्हणायचं कला. अगदी सुंदर कसं म्हणजे हवेत गेल्यासारखंच झालं. हनुमंतराने हवेत उड्डाण केले. अर्जुन बघतोय काय होतं. मारतो किती वर गेलंय र हवेत. आणि जेवढी पावर आहे तेवढी सगळी मोठी आवडल्या आणि जय श्रीरामने उड्डाण केलं आणि उडी पुलावर काढाड काढ. पुलाचा बुकाच राखच. अर्जुन म्हणला अयो पूल मोडला रे. पूल मोडला आणि मग अर्जुन म्हणला जे ठरले त्यात बदल होणार. प्राण अर्पण करणार म्हणजे करणार. आताचा जर अर्जुन असता तर म्हणलं मी का म्हणलो होतो. मी नव्हतं रे म्हणलो. ती निघून गेला असतं पळून. पूर्वी माणसं जशी बोलत होती तसे बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. म्हणून पूर्वीचं शब्द खरं होत होतं कारण माणसं शब्दाला पक्की होती. आता तोंडावलंय गोड बोलते आता वा वा तुमच्यासारखं व्यक्तिमत्व तालुक्यात नाही. तोंडावून पुढे गेला की ती अभंगार रे ती बावळाटाच्या घालना दे लागतं रे ती मूर्ख आहे ती. म्हणजे तोंडाव एक महाग एक. त्याच्यामुळे आताचं शेप खरं होत नाही. पूर्वी खरं व्हायचं कारण बोलत होती तशी माणसं करत होते. अर्जुन मला ठरलंय बदल होणार नाही. लाकडं आणली चितावर असते. चितेला आग लावली. 3 प्रदक्षिणा मारल्या आणि अर्जुन चितेत उडी मारणार. जगाच्या बापाने हात धरला माग एक योनी कोटी कोटी भेरा तेव्हा लागे वारा मनुष्य द्याचा. अरे हे लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाय अनमोल किमतीचा देह तुला मिळाला. आत्महत्या करतो हो माग. म्हणून माझी मनापासून प्रार्थना आहे सगळ्यांना बरं का. आयुष्यात किती संकट येऊ द्या पण आत्महत्या कोणी करू नका. शेतकऱ्यांना अजिबात करू नका. कमी जास्त होत असतं. सगळं अवघडे निसर्गाच्या ताब्यात आहे आपलं जीवन. परंतु आत्महत्या हा त्याला पर्याय असू शकत नाही. हा देह परत मिळत नाही. एकदा मिळाला आहे आणि मग असं संपू नका. तरुण पिढीला हे सांगणे हे मार्क कमी पडले ना अमुक झालं तमुक झालं कॉलेजवरून उड्या हाणल्या तसली येड्यावानी वागू नका. आत्महत्या करू नका. सुनांना सांगतो तुम्ही बी असं हुंड्याच्या पाय त्रास देत असतात का. आता तो प्रकार कमी झाला जरा पण पूर्वी लईच बातम्या यायच्या. सुनबाईच पिटून घेतलं नुसत्या बातम्या अशा. स्टोचा भाडका झाला गॅस. मग स्टोचा भाडका फक्त सुनवच कस काय होत होता बाबा. सासांवर काय राखेल डिरिंग करीत नव्हतं का. म्हणजे त्या नेमक्या मरत होत्या का ही त्यांना मारित होती ही बी लय महत्वाचा प्रश्न. सगळं अवघड. पण आत्महत्या कोणी करू नका. कर्ज फिरज होत असतं आयुष्यात त्याचं टेन्शन घ्यायचं नाही. होऊन दे कर्ज. ज्याच्यावर कर्ज तेवच खरा मरत. हो कर्जवाली म्हणते ना आता शिक जरा बरं वाटलं. कर्ज फिटलं तर फिटलं निम अर्ध नाही तर पोरग आहे ना मर्द परत भरायचं अर्जन काढायचं कर्ज. पण टेन्शन घ्यायचं नाही. कर्ज तुमच्या आमच्या होईल येत नवल नाही. कर्ज नाथ महाराजांवर झालं पण नाथबाबांचं ऋण हे गो माझे ऋण फेडी ऋषी कसे नाथ बाबा श्रीमंत संत आहेत पण त्यांच्यावर सुद्धा ऋण झालं. कर्जाचं कमी जास्त होत असतं आयुष्यात त्याचं टेन्शन घ्यायचं ना. आत्महत्या कोणीच करायची नाही. मनापासून प्रार्थना आहे सगळ्यांना जरा विचार करा. थोडा काकळा क्षणाचा राग आहे पण आयुष्य संपू नका. अर्जुनची ती तोडी टाकणार देवाना ए ओ माग आत्महत्या करतो मूर्खा
कळतं का नाही. पण रूप बदललंय बरं का देवाने. कृष्णाच्या रूपात आले मग हे सगळं घडलंच नसतं. देवाने वारकऱ्याचं रूप धारण केलं. हो माग नाही नाही वारकरी हो तुम्ही मला अडवू नका, मला प्राणत्याग करायचा आमच्या दोघात ठरले. म्हणजे काय ठरलं हे असं ठरले. मग देव हुशार. देव म्हणजे ही गोष्ट तुमच्या दोघात ठरली पण ह्याला साक्षीदार कोणी होतं का. कुणीच नव्हतं. म्हणजे आता मी साक्षीदार. अर्जुन तू परत पूल बांध. मारुतीराय तो परत पूल मोडा. आणि नियम तोच. नाही मोडल्यावर जीव देव थांबायचं आणि मोडल्यावर जीव द्यायचा. ठरलं. परत पूल तयार. परत उड्डाण नाही. आता ऐका देवाला माहिती, मारुतीला माहिती ना अर्जुनाला बी माहिती आता बी पूल मोडणारच आहे. पण देवाने विचार केला पूल वाचला पाहिजे. पूल का वाचला पाहिजे तर अर्जुन वाचला पाहिजे. अर्जुन का वाचला पाहिजे तर पुढे युद्धासाठी अर्जुन गरजेचं आहे. आणि युद्ध का गरजेचं आहे तर धर्माची स्थापना करण्यासाठी युद्ध गरजेचं आहे. युद्धासाठी अर्जुन गरजेचा आहे. अर्जुनासाठी सध्या पूल गरजेचा आहे. मारित्राने उडी मारली आणि जगाच्या बापानं पुलाच्या खालून सुदर्शन चक्र लावलं आणि मारुत्राची पुली उडी असणार त्या पुलावर अशी धन दिशेने बसली. मारुत्रा परत तेवढेच हवेत वर आल्या का म्हणजे प्रिंग आहे का काय. परत कस काय वर आलं रे. देवाकडे बघितलं आणि देवाने डोळा चिमकिवल्या. मारुत्राय म्हणले ह्या बाबाने कुटाणा केला. पुलाच्या खालून सुदर्शन चक्र लावलं. पूल मोडला नाही. आणि मग मारुतीराय अर्जुनजीच्या झेंड्यावर राहिले. म्हणून ज्ञानोबाराय सांगतात स्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू सारथी शारंग धरू अर्जुनेशी. हनुमंतराय झेंड्यावर थांबले. अर्जुन वाचला. होऊ नये म्हणून भगवंत सुदर्शन चक्र आडवला होता अभंगाच्या दुसऱ्या चरणात. मग सीन आड घाले सुदर्शन. आपल्या भक्ताला सीन होऊ नये म्हणून भगवंत सुदर्शन चक्र आडव लावतात. 2 चरणाचा भावार्थ सांगितलेला आहे. राहिलेल्या 2 चरणाचा भावार्थ भाषणानंतर पाहू. एकदा हाताना टाळी मुखांना नाम सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं भजन
तुला